पवार भिंगार, मोठे भिंगार गोरेशनाथ पवार यांच्याकडनं शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेला, त्यांचंही स्वागत. जनार्दन विष्णू पाटील सर, चला आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाऊया. त्या ठिकाणी आपला आदरपूर्वक सन्मान होईल. जनार्दन शेठ विष्णू पाटील. आणि मला वाटतोय आमचं चुकीचं विधान आलं. लालचंद गावण सध्या अगदी मैदानाच्या बाहेर आणि तिकडे संजयजी म्हात्रे आणि फडके सर या सामन्याचा पंच म्हणून आता किरदार कामगिरी निभावतील. जनार्दन विष्णू पाटील आहेत का? चला आपण जनार्दन शेठ नरेश पाटील, आपल्याला विनंती असेल आपण आदरपूर्वक सन्मान करूया. आयोजकांमधून नरेश पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. जनार्दन शेठ विष्णू पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. आत्ताच महेश पाटील यांचे इथे आगमन झाले. पारगावचे महेश पाटील, आपले सहर्ष स्वागत. आणि आमचे मित्र जनार्दन पाटील, आपलंही या व्यासपीठावर होत आहे शुभ सन्मान. जनार्दन पाटील शालेय मित्र आपण पाहतोय. आता आमच्या समवेत अगदी अनंत पांडुरंग भोईर या विद्यालयामध्ये आम्ही एकत्र शिक्षण घेतलं. ते आमचे मित्र जनार्दन पाटील या गावचे एक युवा कार्यकर्ते, आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर पुष्कर पाटील. पुष्कर पाटील, आपल्याला ही विनंती आहे की आपण या स्वागताचा स्वीकार करावा. ज्यांना लाडानं सिद्धू म्हटलं जातं, अर्थातच कुंडेवाल संघाचा हा एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहे. त्यामुळं पुष्कर पाटील, आज आपण एक स्नेही मित्र परिवारात मध्ये आपण इथे आलात. मी जनार्दन पाटील यांना मी विनंती करतोय, आमच्या गावचे खरं तर एक आता आयोजन कमिटीमध्ये आयोजक म्हणून देखील भूमिका साकारतात. त्यांच्या शुभ हस्ते पुष्कर पाटील कुंडेवाल यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर नितेश पाटील, नितेश भोईर, आपल्याला ही विनंती की आपल्याला सन्मानाचा स्वीकार करावा. गणेश म्हात्रे, ज्यांच्याकडनं आम्हाला बायसिकल पुरस्कृत केलेत, आयोजक पण आहेत. आणि बघा, हे आयोजक नाही आहे तर आयोजकांनी प्रत्येकाने काही ना काही या स्पर्धेसाठी सहकार्य केलं आहे. त्यामध्ये गणेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. तर जाऊया, लगेच शुभ सन्मान सुरू राहील. नक्कीच 40+ सायना पाटणोली यांचं खूप योगदान आहे. तर जाऊया बाक टू क्रिकेट, ऐकूया नितेशजी पंडित सरांना. अतिशय सुरेख प्रवीण घरात पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या आरपार. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. सामन्याची सुरुवात या छानशा चौकानं. क्या बात. यशवंत ठाकूरांचा आवाज चौक भरीला आणि संगीत, माफ करा, खरं तर त्या आवाजातून आपण ऐकलं असतं एक छानसं संगीत. स्वतः मला वाटतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रफुल्ल मोकल लेफ्ट आर्म द विकेटनं मारा करतो आहे. अतिशय सुरेख एक डीप मिड विकेटकडून डीप मिड विकेटकडे चेंडूला ट्रॅव्हल केला जातो. एक धावसंख्या पूर्ण केली गेली. एक धावसंख्येनिशी एक चौकार आणि एक धावसंख्येबरोबर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती बिनबाद 5च्या घरात. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक, स्वतः कर्णधार, डाव्या हाताचा गोलंदाज. क्रिकेट खरं तर डाव्या हाताच्या फलंदाजांचा आणि गोलंदाजांचा क्रिकेट आहे. जागतिक स्तरावरती क्रिकेटची चाचपणी केलीत तर डावे उजवे ठरलेत क्रिकेटमध्ये आणि म्हणूनच डाव्या हाताचा हा गोलंदाज या वेळेला फंबल होतोय. आउटफील्ड थोडीशी काही खराब. स्वतः कर्णधार क्वालिफाईड पंच संजयजी म्हात्रे, ऑफिशियल्स आपण पाहतोय आणि त्यांच्यासोबत अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. स्वतः धावपट्टीवरती चेंडूला ठेवला. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपला. धावसंख्या धावपटालावरती बिनबाद 5च्या घरात. चिखलेकर आणि त्याचबरोबर परेश घरत आणि प्रवीण घरत आणि परेश चिखलेकर. अतिशय सुरेख डीप कव्हर पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्याच्या वरून. इथं मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत का? 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती 2 वाढली गेली. एक चौकार, एक एकेरी, एक दुहेरी. स्पर्धा सुरू झाली आणि त्याच्यानंतर आगाज केला आमच्या आयोजकांनी. समोर जर पाहिली तर 6 चषक ग्रुपला एक सांघिक दिली जातील आणि वैयक्तिक अनेक बक्षिसं आहेत. मला वाटतं आपल्या या विभागातील ग्रामपंचायतीच्या पहिल्या सरपंच यांच्या
उदात्त भावनेतून त्यांच्या दातृत्वातून दिली गेलेली ही चषक. निर्धाव चेंडूची सांगता प्रत्येकदा होतो. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू असेल. स्वतः कर्णधार गोलंदाजी ट्रॅकवरती आला. पहिला चेंडू चौकार, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर निर्धाव, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर निर्धाव, शेवटचा चेंडू. अतिरिक्त उंची, मोर बाउन्सिंग, थोडंसं खरं तर उंची दिली, उचली दिली चेंडूला. चेंडू यष्टीरक्षकाच्या अगदी हातात, फसलिपमध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय बिनबाद 7च्या घरात. डीजे सर्व खेळाडूंनी एकत्र येऊ नका. पंचांना विनंती असेल, मैदान तुमच्या ताब्यात असेल. कॉम्बॉक्समध्ये असणारे समालोचक हे फॉर्मॅलिटी आहेत, औपचारिकता आहेत. क्रिकेटमध्ये समालोचन ही काही संकल्पना नाही आणि म्हणूनच पंच आणि गुणलेखक याच्यावरती स्पर्धा असतो आहे. तर पंचांना लगेचच त्यांना अलर्ट करा, कारण आजच्या रजनीत आपल्याला एकूण 9 सामने खेळायचे आहेत, किंबहुना 10. तर निश्चितच ह्या सर्व प्रदीपजी महादेव पाटील या स्पर्धेसाठी बक्कल खरं तर धनराशी रोख रक्कम 10,000. धन्यवाद प्रदीपजी, आपलं मनस्वी आभार आहे. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं आणि देणाऱ्याने देता देता, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत. विंदा करंदीकरांचं एक छान वाक्य आहे. गोलंदाज प्रवीण मोकल, इंडियन आर्मी मेजर 26 अकराच्या संदीप उन्नीकृष्णनची आठवण करून देईल का? आपल्या खरं तर AK-47 मधून काय निष्णात गोलंदाजी करतोय. गुड लाईन स्पॉटवरती होता, बॅटला ब्रश झाला, आवाज झाला, असा आगाज केला, परंतु आवाज होता, आत्मविश्वास कमी होता यष्टीरक्षकाच्या अपीलमध्ये. अपील फेटाळला गेला. चेंडू निर्धाव. ठोकून काढण्याचा प्रयत्न होता चेंडूला. फलंदाजी मार्कवरती फलंदाज प्रवीण घरत. काळुंद्रे संघाकडून खेळणारे दोन्ही हार्ड हिटर आहेत. प्रवीण टू प्रवीण अशा प्रकारची खरं तर ही जोडगोली मैदानात फलंदाज आणि गोलंदाज पाहायला मिळतोय. तर परेश चिखलेकर नॉन स्ट्राईक चिखलेकर खरं तर नॉन स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतो आहे. परेश प्रवीण हो, अतिशय सुरेख, अप्रतिम. थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. अशा उर्पित चेंडूवरती पददालित्य हवं, फुटवर्क हवा, समोर येऊन खरं तर आडवा तिडवा खेळायचा प्रयत्न केला असता. पुष्कर पाटील, नितेश भुईर आणि निलेश पाटील खरं तर आमचे टीम पॅकर आहेत. काळुंद्रे संघाचे काव्या 11 काळुंद्रे संघाचे टीम पॅकर. या तिन्ही टीम पॅकरचा मी मनस्वी आभार. आणि त्याचबरोबर खरं तर तिघांनाही रिक्वेस्ट असेल की या मंचावरती स्पर्धा आयोजकांमधून नाही सजत अशा फटक्यातून सजतोय. चेंडू सरळ भिरकावला, लॉंग ऑन साइड क्लिअर केला, आउट ऑफ द रूफ प्रेक्षकांच्या भेटीसाठी गेलेला. देतोय हा चेंडू 6 धावा आलेला एक गगनचुंबी षटक. या सीझनच्या पारगाव प्रीमियर लीगच्या चॅम्पियन टीमच्या कॅप्टनला फोडलंय. आडवे तिडवे फटके घेताना अतिशय सुरेख और पेच आतापर्यंत ही खासियत राहिली. चेंडू फेकलेत प्रवीणने 4च्या 4 चेंडूंपैकी 3 चेंडू ओरपीस दिलेत. त्यापैकी एका चेंडूवरती खरपूस समाचार घेतला. नाव आहे परेश चिखलेकर आणि परेश चिखलेकरनं भिरकावला होता चेंडू. प्रवीणचा पुढचा चेंडू अबोली चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू, ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू, शरीर यष्टीच्या दूरून जाणारा चेंडू. बॅट चेंडूचं समीकरण नाही, तसं आमचंही खरं तर नियंत्रण. या ठिकाणी स्वैर दूषित खराब मारा घोषित केला क्वालिफाईड पंच फडके सरांनी. अतिशय सुरेख आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र बॅट आणि चेंडूचं समीकरण काही तालमेल नव्हता. एक धावसंख्या मिळाली. एक धावसंख्येबरोबर एक धावसंख्येनं धावपटलावरती धावसंख्या दिसत आहेत त्या 16 लॉस ऑफ विदाउट विकेट. लास्ट टू गो शेवटचा चेंडू प्रवीण मोकल. पारगाव प्रीमियर लीग PPL सीझन 2025चा चॅम्पियन टीमचा कर्णधार प्रवीण मोकल. शॉट फुल टॉच चेंडू, लॉंग ऑफ क्षेत्र केलंय क्लिअर. एक धावसंख्या पलून काढली. उत्तम क्षेत्ररक्षण.
1-1 या धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 17-1 षटकांची समाप्ती जाहीर झाली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 17च्या घरात. बारा चेंडू तुम्हाला अगदी 10 मिनिटात पूर्ण करायचे आहेत, कारण तुमच्यासाठी टाइम अलर्ट आहे. 15 मिनिटातच खरं तर 3 षटकं म्हणजे उर्वरित 5 मिनिटात तुम्हाला हे षटक पूर्ण करावं लागेल, हातालावं लागेल. अन्यथा एक क्षेत्ररक्षकाला आपल्याला अगदीच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. तर जाऊया, एक जमेची बाजू काळुंद्रे संघाची कोणती असेल तर अजून विकेट फॉलोअप नाही, कोणतीही घातपात नाही, कोणती इजा नाही, दुखापत नाही. या संघाला अशा वेळेस मोठे फटके पुढच्या 1-2 षटकामध्ये घेणं स्वाभाविक आहे, कारण 24 चेंडूंचा खेळ या स्पर्धेत आहे. खेळण्यासाठी आपल्याकडे खेळाडू आहेत 11 आणि 11 खेळाडूंची खासियत अशी असतोय की मिडल आणि टॉप ऑर्डरला खेळणारा प्रत्येक खेळाडू हा फलंदाजी करणारा खेळाडू असतोय 7-8 क्रमांकावरती. किंबहुना चेंडू एवढे दर्जेदार असता आहेत ना, या क्वालिटीचे आहेत की शेवटचा 11वा सुद्धा फलंदाज एक चेंडूमध्ये 6 धावा असताना षटकार आपल्या बॅटमधून दाखवू शकेल. हे दमखम असतोय त्या फलंदाजात. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमानं ही क्षणचित्र आपण टिपतोय. प्रसारित करण्याची सेवा ज्या केबल नेट मार्फत होतोय त्या प्राप्ती चॅनलचं गोड कौतुक आहे. 8व्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, 8व्या पट्ट्यात खरं तर कलायों के सारे मोडने का प्रयास, मनगटाच्या साह्यानं टोळवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल होता. स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर केलं होतं, परंतु तिथं मात्र तसं काही झालं नाही. चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. मध्यम गतीचा गोलंदाज, राईट आर्म राउंड द विकेट्स. अतिश ओव्हर द विकेट. ओ बॅक टू बॅक कम बॅक. सामन्यामध्ये कमबॅक करताना दिसतोय. पहिलं षटक संपलं होतं 7 धावसंख्या, दुसरं संपलं 17. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील दुसराही चेंडू जातोय निर्धाव. डॉट चेंडू गुड लाईन वरती. अप्रतिम, अगदी वाखाणण्या जो गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाजाचं नाव आहे अतिश म्हात्रे. पारगाव टीम कडून खेळणारा अतिश. आता पारगाव म्हटलं की नऱ्या सोन्या. अतिशय सुरेख फटका फसलाय. पकडला जाईल का झेल? निश्चितच पहिला ड्राप, पहिला मोहरा गारद होतोय. इथं मात्र परतावं लागेल. नाव आहे प्रवीण गरात. होईल झेलच्या स्वरूपात. बॅक टू थँक्यू. तदनंतर सन्माननीय प्रतीक पाटील यांच्याकडून पाटणोली रोख रक्कम 2000 या स्पर्धेसाठी आले. तर प्रथमतः प्रतीकजी आपलं मनस्वी सहर्ष स्वागत आणि आभार. तदनंतर काळुंद्रेचे टीम पॅकर आमच्या काव्याचे किशोरजी मस्कर, काळुंद्रेमधून सन्माननीय अतिथी किशोर मस्कर. तदनंतर गिरीशजी म्हात्रे, सतीशजी पाटील आणि आकाश चिखळेकर यांचं मनस्वी शब्दसुमनानं स्वागत आहे. प्रत्येकदा जाऊया पुढचा षटक, अर्थात तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. RZP स्कूल पाटणोले एंडकडून मारा करतोय. मध्यम गतीचा गोलंदाज आहे अतिश. ओ तिन्ही 4 चेंडू बॅक टू बॅक. निश्चितच या स्पर्धेतील आजच्या रजनीतील निर्धाव षटक हाताळणारा हा गोलंदाज ठरेल का? एक चेंडू फक्त मला वाटतं या स्पर्धेतील पहिला गोलंदाज ठरेल का? 4 चेंडू काल एक मला वाटतं निर्धाव षटक हाताळणारा गोलंदाज स्पर्धेत. अतिशय सुरेख. या वेळेला नाही, निश्चितच फटका येतोय सीमारेषेच्या बाहेर. ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर, उंचीचाही तेवढाच वापर. भिरकावलाय. 1 डाऊन साठी आलेला खेळाडू ज्याचं नाव आहे आकाशच्या बॅटमधून आलेला, आकाशाला गवस निघालणारा एक दणदणीत षटकार. आकाश बरसला आणि ज्याच्या बॅटमधून खरं तर स्वतःने एक षटकार. या षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र तिसऱ्या टप्प्यावरती लॉंग ऑनच्या साईडला फील्ड होतोय.
एक धावसंख्या पूर्ण. एक धावसंख्येवरतीच समाधान मानावं लागतोय. 2 चेंडूंना फेज झाला आकाश आणि 2 चेंडूंमध्ये 7 धावा आपल्या संघासाठी दिल्या. सांघिक धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत त्या 24 लॉस ऑफ 1 विकेट्स. सामन्यांमध्ये प्रत्येक नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. कुठल्याही गोलंदाजाला अतिरिक्त षटक हाताळण्याची मुभा नसतोय. एक षटक आणि या वेळेला षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे भूषण. खरं तर हा पारगाव संघाचा भूषण आहे. पंचांच्या डाव्या हातानं मारा करेल, ओव्हर द विकेटनं मारा करेल, मानघर एंडकडून मारा करेल. कन्हैया पाटील यांचे चिरंजीव आहेत खरं तर. SSS सद्गुरू सिमेंट सप्लायरचे ओनर आणि त्यांच्या कन्हैयाजी पाटील यांचे चिरंजीव स्वतः टीम पॅकरचे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. फलंदाजी मार्कवरती तोच आकाश, ज्या आकाशच्या बॅटनं तोंड उघडलंय. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र परत एकदा एक धावसंख्या पूर्ण होतोय. एक धावसंख्येनंतर दुसऱ्या धावसंख्येसाठी तू माई सलामीसाठी आलेला यावेळेला परेश चिखलेकर होईल धावचीच्या स्वरूपात बॅक टू पॅव्हेलियन. पाहूया इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती जातोय राहुल. कालुंद्रे टीमकडून जातोय. खरं तर हा राहुल पाहायचं आहे कशा प्रकारच्या ह्या चेंडूंचा समाचार घेण्यासाठी. परंतु आकाश ऑन ट्रॅक फलंदाजी मार्कवरती आहे, तर गोलंदाजी ट्रॅकवरती असणारा भूषण टू आकाश. आकाशच्या बॅटमधून एक मोठा फटका षटकार. अतिशय सुरेख ताकदीचा वापर. टायमिंग ही प्रॉपर असेल. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. ग्रामस्थ चषक 2025 मधील हा ब्रँडेड एक षटकार. ते दिले जाणारे जे सन्मान चिन्ह आहेत, मोमेंटो आहेत, ते सन्माननीय दिलीपजी हिरा पाटील, नितीन बिवा पाटील, सन्माननीय संजीवन श्रीपत म्हात्रे, मला वाटतं पिच क्युरेटर सुद्धा तेच असावेत. तदनंतर लतीशजी नारायण पाटील, विनयजी श्रावण पाटील आणि विजय हिरा पाटील या सर्व 6 जणांचं मनस्वी आभार व्यक्त केलं जातोय की तुमच्याकडून या उदात्त भावनेतून या टुर्नामेंटसाठी प्रतियोगितेसाठी मोमेंटो प्रदान करण्यात आली. अतिशय सुरेख स्ट्रेट हिट या वेळेला भिरकावला जातोय. बॅक टू बॅक आकाशच्या बॅटमधील वैयक्तिक 3रा षटकार. धावसंख्या वैयक्तिक आहेत, तर सांघिक धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 37. कुठे होता खरं तर हा स्कोर. या वेळेला मात्र आता आले कालुंद्रे संघाचा झप उंचावताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आले. भूषणच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या खरं तर. प्रदीपजी मात्रे चिखले प्लीज चला, वेलकम. आपलं मनस्वी सहर्ष स्वागत असेल. छोटेबाई वर्मा यांनाही विनंती असेल आपण प्लीज या. तदनंतर प्रदीपजी मात्रे चिखले विनंती असेल. या षटकातील पुढचा चेंडू अर्थात चौथा चेंडू, पहिला चेंडू 2, दुसरा चेंडू षटकार आणि तिसरा चेंडू 2 षटकार. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच स्वैर मारा, ऑफिशियल्स फडके दूषित मारा जाहीर करतायत. खराब मारा. मैदानातील ही महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. खेळाडू खेळून जात आहेत, परंतु प्रत्येक स्पर्धा न्यायप्रियतेनं सांभाळताना दिसले ते सर्व पंच आमचे रायगडचे, नवी मुंबईचे, आणि त्यांचं कौतुक आहे या स्पर्धेदरम्यान. भूषण टू आकाश 3 षटकार वैयक्तिक स्वतःच्या नावावरती आहेत. कडा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र या वेळेला निश्चितच ओरपिच होता. चेंडू सरळ गेला. यष्टिरक्षकाच्या दस्तान्यात निर्धाव चेंडूची मोहर लागली गेली. आतापर्यंत चेंडू संपले गेले 5. शेवटचा चेंडू
4 एकूण 5 चेंडू त्यातील एक अवांतर. शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार. तर पॅकर टीम पॅकरकडून 1000 रुपयाची कॅश प्राईज असणार आकाशसाठी. अतिशय सुरेख. इथं मात्र अभिमन्यूला फसवलंय, तसंच आकाशला. आकाश परतला जाईल झेलच्या स्वरूपामध्ये. तिसरी विकेट. 1 मोर विकेट डाऊन. आकाश होतोय बॅक टू पॅव्हेलियन. बॉईज कडून साहिल भोईरसाठी सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर आजच्या संपूर्ण रात्रीत जर एखादा झेल पकडला एवा झेल तर बॅट बॉईज कडून 1000 रुपयाची कॅश प्राईज असेल. तदनंतर माजी उपसरपंच पारगाव गजानंद सन्माननीय गजानन पाटील, आपल्याला विनंती असेल दापोली ग्रामपंचायत दापोली पारगावचे माजी उपसरपंच आदरणीय गजाननजी पाटील वेलकम. श्रीसेवक आहेत आणि राजकीय पडलावरील ज्यांच्या नियोजनात अनेक स्पर्धा कव्हर झाल्या. या षटकातील शेवटचा चेंडू, पुढचा चेंडू अतिशय सुरेख. अप्रतिम अप्रतिम. लास्ट डिलिव्हरी अप्रतिम केली आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक संपलं गेलं. पहिल्या सत्राचा खात्मा झाला आणि 24 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती काळुंद्रे 38च्या घरात 39 धावांचं टार्गेट समोर उभं आहे. पारगाव संघापुढं कसं होईल पूर्ण हे पाहायला मिळेल. ज्या आवाजात त्या आवाजाची प्रतीक्षा आहे. थँक्यू, धन्यवाद. तदनंतर सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय अतिथींचं शुभागमन आहे आणि पाहुण्यांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे जाऊ. परंतु तत्पूर्वी आलेले पाहुणे हे महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर जाऊया. मी आयोजकांना विनंती करेन, गजाननजी पाटील चला या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला आदरपूर्वक सन्मान होईल. ग्रामस्थ मंडल चषक 2025 क्रिकेट रसिकांच्या भेटीसाठी आलेली या पंचक्रोशीतील एक महत्त्वपूर्ण स्पर्धा. मला आठवतोय 10 ते 12 वर्ष चला गजाननजी पाटील प्लीज या, आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. मला आठवतोय 11 ते 12 वर्षापूर्वी पहिल्यांदा पारगावमध्ये रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचं देखणं आयोजन गजाननजी पाटील साहेबांच्या नेतृत्वात संपन्न झाला. प्रदीपजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते. प्रदीप पाटील आपल्याला विनंती असेल आपण या. आपल्या पवित्र शुभ हस्ते गजानन पाटील साहेबांचा आदरपूर्वक सन्मान. या व्यक्तिमत्वानं क्रीडा क्षेत्रात केलेलं कार्य, या व्यक्तिमत्वानं राजकीय पटलावरती राहताना दापोलीच्या प्रभागाच्या नेतृत्वात पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि अनेक आमदार खासदारकींच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण योगदान खरं तर राजकीय कारकिर्दीत ज्यांनी दिलं ते माझे उपसरपंच आदरणीय गजानन पाटील साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर महेशजी पाटील पारगाव, आपल्याला विनंती असेल प्लीज चला या. श्रीसेवक आहेत तेही, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान. सतीश पाटील यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते महेशजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर संतोष भगत चला या आपण. संतोष पाटील, आपल्याला विनंती असेल संतोष पाटील, आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. आयोजकांच्या वतीने त्यांचाही आदरपूर्वक सन्मान होईल. आजच्या रजनीतील ही आय थिंक मला वाटतोय सी की डी गटातील महत्त्वपूर्ण पहिली लढत आहे. प्राथमिक फेरीतील पहिला सामना. संतोषजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. अनिरुद्ध पाटील, आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय संतोषजी पाटील. तदनंतर जगन्नाथ पाटील, आपल्याला विनंती असेल जगन्नाथ पाटील चला या, आपला आदरपूर्वक सन्मान या. या कार्यक्रमातील सन्माननीय जगन्नाथ पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल. पाहू शकाल स्वतः कर्णधार मला वाटतो आहे सलामीसाठी मैदानात उतरत आहेत. लक्षही फार नाही. 24 चेंडू 39 धावांचं लक्ष आहे.
तदनंतर राजकुमार जितेकर चला या. आपल्याला विनंती असेल आपला आदरपूर्वक सन्मान आपण स्वीकारा. राजकुमार जितेकर. आयोजकांना विनंती असेल 1 बाय 1 एका आयोजकांच्या पवित्र शुभास्ते त्यांचा सन्मान करू. राजकुमारजी जितेकर यांचाही आदरपूर्वक सन्मान इथं होईल. राजकुमारजी. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2025 पहिलं पर्व कुणाच्या नावाखाली ठरवलं. एक बनेंगे नेक बनेंगे आणि गावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीनं हा ग्रामस्थ मंडल चषक आयोजित केला. पहिल्या पर्वातील पहिला प्रभाव टाकताना दिसतोय, फर्स्ट इम्प्रेशन. आणि इथं राजकुमारजी जितेकर. तदनंतर उपस्थित पाहुण्यांमधून राजेश पाटील. राजेशजी चला. राजेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण आपला आदरपूर्वक सन्मान. तदनंतर सन्माननीय राजेशजी, त्याचबरोबर भागीरथ जितेकर साहेब चला या. आपल्या पवित्र शुभसन्मानाचा स्वीकार करा जो आमच्या आयोजकांच्या पवित्र शुभास्ते केला जातो आहे. सन्माननीय मुख्य पाहुण्यांमधून राजेशजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर भागीरथजी आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. संयोजकांच्या वतीनं मी विनंती करेन अनिरुद्ध पाटील आपल्याला आपल्या पवित्र शुभास्ते भागीरथ सरांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा. इतर सर्व सन्माननीय मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान ड्रिंक ब्रेकमध्ये करूया. तोपर्यंत जाऊया कॉम्बॉक्सकडे. आवाज ऐकायला मिळेल. दीपक पाटील. हॅलो, थँक्यू सो मच फ्रायगड भूषण नितेश पंडित सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. सामना आपण पाहत आहे आज मोठा लॉट्स आहे आणि त्याच्यामधील श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव आणि मंगलमूर्ती काळुंद्रे. 39 धावांचं टार्गेट आहे आणि पहिलं षटक आपण पाहतोय प्रतीस. पहिल्या बॉलवर सिंगल आला आणि दुसरा चेंडू हा निर्धाव आलाय. सलामीची जोडी आपण पाहतोय प्रफुल्ल मोकल आणि अभिषेक पाटील. साहिलची वाट बघत होतो आम्ही. इकडे प्रफुल्ल ऑन स्ट्राइक. मोंटू तयार. ओ कट केलाय बॉल. बॅकवर्ड पॉइंटला संधी सहज सोपा झेल आणि बॉल सीमा रेषा ओलांडतोय. झेल सुटल्यानंतर मात्र मिळतोय प्रफुल्लला हा चौकार. फार मोठ्या फलंदाजाचा झेल सोडलाय. सगळ्यात विस्फोटक पारगाव संघाचा खेळाडू प्रफुल्ल मोकल आणि त्याचा सोडलेला झेल अक्षर त्या ठिकाणी चांगली बॉलिंग करतोय. खरं तर प्रतीश मस्कर चान्स दिला होता त्यानं. चांगल्या फलंदाजाला बाद करण्याची संधी मात्र मॉन्टूनं दिली होती. नेक्स्ट मॅच एकता स्पोर्ट्स बंगारपाडा आणि बॉस फायटर ओळे दोन टीमचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करा प्लीज. ओ द स्टम्प्सनं ड्राईव्ह केलाय. अगदी सरळ बॅटनं मिड ऑफला थांबवलाय. तोपर्यंत मात्र एक रन, सिंगल रन. धावसंख्या 1ने पुढे जाईल. प्रवीण घरत मोठं नाव. काळुंद्रे संघ रायगडचा रॉस टेलर नामानं मात्र खेळाडू सगळ्यांना परिचयाचा. बॉस फायटर ओळे अर्थातच दी बॉस संजयजी पाटील साहेब, आपण आला असाल तर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण यावं मंचावर. यावेळेस मात्र मिसक्यूट झाला. फटका एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्ड मध्ये फिल्डर त्या ठिकाणी प्रवीण आणि झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागलाय अभिषेक पाटीलच्या स्वरूपामध्ये. फर्स्ट विकेट डाऊन. प्रतीक पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. प्रतीक वेलकम. आणि द बॉस संजयजी पाटील साहेब छाया रिसॉर्ट याच विभागामधील अगदी
संपूर्ण देशभर पसरलेलं रिसॉर्ट. वेलकम बॉस, आपलं सहर्ष स्वागत आहे. फटाक्याच्या आतषबाजीत मात्र आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत, सुस्वागतम. आणि बाया प्रतीक पाटील यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. तर विकेट मिळाले, अभिषेक मात्र परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील, श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव, अर्थातच कन्हैया शेठ पाटील यांचा संघ, त्यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेस टायमिंग प्रॉपर नव्हतं. स्क्वेअर लेगकडे चेंडू येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. इनफिल्ड मध्ये सिंगल कन्वर्ट करण्यात आले. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं इकडे मात्र पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव 39चा पाठलाग करताना एक गडी बाद, 7 धाबा. अजूनही 32 धाबांची गरज आहे. बरोबर 3 ओव्हर्स नंतर 3 ओव्हर्समध्ये परंतु यानंतर टॉस सुद्धा केला जाणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन, बॉस फायटर टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. एकता स्पोर्ट्स बंगारपाडा आपण सुद्धा या. लगेचच आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी जवळचे संघ आहेत. तर पहिल्या षटकामध्ये 7च धाबा आल्यात, त्यामुळे थोडंसं चार्ज व्हावं लागेल, थोडंसं एनर्जेटिक खेळ करावा लागेल श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना. दुसरं षटक घेऊन मंगलमूर्ती काळुंद्रे टीम कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आकाश. बॅटिंग सुद्धा चांगली केली आकाशनं. 3 षटकार, 19 धाबांची गळी साकारली. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं त्याची बॅटिंग. आणि आता आकाश गिरे गोलंदाजी मार्कवर तेज तर्रार. द स्टम्प्सला आपटला होता बॉल. हुक शॉट मारण्यासाठी गेला, बॅटची अप एज घेतली आणि यष्टीरक्षक परेश शिकलेकरच्या हातामध्ये चेंडू जाऊन पडलाय. अनदर विकेट डाऊन. दुसरा धक्का लागलाय. फारसं काही केलेलं नाहीये मॅच मध्ये भूषण पाटील, अवघी 1 धाव काढून तंबूमध्ये. खास करून 70 रुपीज ग्रुप. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये नोंदवली जाईल. स्कोर मूव्स टू 8. 9 धाबा धाव फलकावर. प्रवीण मोकल हार्ड हिटर बॅटर आहेत, परंतु प्रफुल्ल मोकलचा सोडलेला झेल, या झेलची या मॅच मध्ये किंमत चुकवावी लागणार का? आकाशचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हवेत आहे. संधी आहे त्या ठिकाणी. वाड कॅच. अप्रतिम झेल टिपलाय कल्पेश घरतनं आणि आल्या पावली माघारी परतावं लागेल. दी आर्मी मॅन प्रवीण मोकल खातही उघडू दिलं नाहीये, भोपळाही फोडला नाही या मॅच मध्ये. 0 या धावसंख्येवर. बॅक टू द डगआउट. द विकेट डाऊन. 39 करायच्यात, परंतु या मैदानावर आपण पाहिलं तर 39 सुद्धा फार मोठी धावसंख्या आहे. कस लागणार आहे, सोपं नाही आहे बॅटिंग करणं. जरूर पहिल्या 17 मध्ये आकाश गिरीच्या बॅटमधून 3 षटकार आपण पाहिले. परेश चिखलेकरच्या बॅटमधून 1 षटकार पाहिला. 24 धावा तर 4 षटकारांमध्ये आल्या होत्या. एक बाउंड्री सुद्धा पाहिली, जे जवळजवळ 28 धावा चौकार षटकारांच्या मदतीने आल्यात.
बाकी अन्यथा फार संघर्ष करावा लागलाय. आजच्या रात्रीमधले सुद्धा सामने आपण पाहिले असतील पहिल्या मॅचपासून. चौथा सामना आपण कव्हर करतोय आणि बराच वेळेला अचूक टप्प्यावर चेंडू पडला ना तर फार कठीण होऊन जातो. एक एक धाबेसाठी फार मोठा संघर्ष करावा लागलाय आज अनेक फलंदाजांना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये KT कुणाल तारेकर दाखल झालाय. आणखीन एक हार्ड हिटर बॅटर, परंतु थोडासा उशिरानं. बराच वेळेला आज ओपनिंग प्लेयर म्हणून आपण त्याला पाहत असतो. यावेळेस पुन्हा एकदा आपला ट्रेंडिंग शॉट आहे. खरं तर पेटंट स्ट्रोक आहे खरं तर कुलराचा. इकडे ऑफस्टोनच्या बाहेर निघणं, थोडंसं गुडघ्यावर बसणं. या संपार DRS व्हाईट बॉलसाठी चॅलेंज करण्यात आले. पंचांकडून कोणतीही प्रतिक्रिया नव्हती, परंतु फलंदाजांकडून हा रिव्ह्यूची मागणी करण्यात आली. हा डिसिजन रिव्ह्यू केला जाईल प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून. जरूर आपण चेक करूया. किशोरजी मस्कर आणि विशालजी मस्कर यांच्याकडून काळुंद्रे संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांच्या सुद्धा शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. सरचे स्वागत. चला, फेअर डिलिव्हरी इज अ कॉल आणि रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग टीमनं खरं तर चॅलेंज केलं होतं, परंतु फेअर डिलिव्हरी आहे. इट्स अ लिगल डिलिव्हरी आणि हा डॉट बॉल असेल. गोलंदाज आकाश गिरी पुन्हा एकदा फ्रायटम ओव्हर द विकेट ना KTसाठी. यावेळेस सुद्धा तसाच फटका सजवण्याचा प्रयत्न बिलकुल कनेक्ट झाला नव्हता. इकडे डेंजर एंडला धावत होता. लेग बायचा इशारा येतोय. पंचांचा एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 पुढे जाईल. थोडीशी शांतता आहे. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाच्या गोटामध्ये सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर धावा आहेत त्या 9 धावा. 14 बॉलमध्ये अजूनही 30 धावांची गरज आहे. आकाश गिरी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 10 मिनिटं झालेली आहेत, त्यामुळं थोडी वेळ जास्त घेतले काळुंद्रे टीम. तुम्हाला टाइम कव्हर करायचा आहे. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, अपील लावून पाहायला मिळते आणि अपील स्वीकारले. चला, थोडेसे पंच डिस्कस करतात. कोणी हे आक्रमक होऊ नका हीच विनंती असेल. इकडे दोनही पंच आहेत. फडके सर त्या ठिकाणी आहेत, संजय भाद्रे सर आहेत आणि त्यांचा डिसिजन काय येतोय. चला, नॉट आउट इज द कॉल आलाय. चला, मॅच चालू करा प्लीज. थोडंसं डिस्कशन चालू आहे त्या ठिकाणी. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आपण टॉस सुद्धा करणार आहोत त्यानंतर. तर नॉट आउट इज अ कॉल आणि पंचाशी कोणी वाद घालू नका आयोजकांच्या वतीने आपण सूचित करण्यात येते. चला, रिव्हर्स केलाय, परंतु बऱ्याच वेळेला घडतं असं. कधी कधी समथिंग साऊंड ऐकायला येतात, आवाज ऐकायला येतो आणि त्या आवाजावर बऱ्याच वेळेला कधी कधी डिसिजन्स अंपायर्सना घ्यावे लागतात. प्रत्येक वेळीच खरं तर अंपायर चुकीचे असतातच असं नाही आहे, परंतु कधी कधी आपण म्हणतो बॅट खाली ग्राउंड झाल्यानंतर आवाज येतो, कधी कधी ग्रिपचा आवाज येतो, परंतु लगेचच पंचांवर सुद्धा आपण रागू नका. स्विच इट केलाय. वाडे शॉट टायमिंग सुद्धा कमालीचा. प्रफुल्ल मोकलच्या बॅटमधून येतोय हा कमालीचा फटका. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. जरूर इशाऱ्याची वाट पाहू. इट्स अ ह्यूज वन. षटकार.
तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 15 धाबा, येणारे 12 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. मी विनंती करतोय दापोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय गजाननजी पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. एकता स्पोर्ट्स बंगारपाडा आणि बॉस फायटर ओळे दोन्हीचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पोहोचा. सन्माननीय गजाननजी पाटील साहेब माजी उपसरपंच दापोली त्यांच्या उपस्थितीमध्ये या सामन्याचा आपण करतोय नाणेफेकीचा कौल. एका बाजूला प्रतीक पाटील, दुसऱ्या बाजूला प्रेम आहेत. विशालजी मस्कर काळुंद्रे, आपण जर इथे आला असाल तर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण यावं मंचावर. तर पुढच्या सामन्याचा टॉस जिंकलाय ओळे संघानं, अभिनंदन. लगेच निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. इकडे मॅचमध्ये फक्त 2 षटकं बाकी राहिलेत आणि अलर्ट आहे काळुंद्रे टीम. तुम्ही वेळेपेक्षा खूप जास्त पुढे आहेत. खरं तर जास्त वेळ घेतली आतापर्यंत, आयोजकांचा वेळ आपण खर्च केलाय. 3रं षटक. ओ फुल टॉस बॉल स्वीप केलाय. केटीच्या बॅट मधून येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. पारगाव संघ थोडासा दूर पडला होता, परंतु तो 2 षटकारांना मात्र या मॅचमध्ये पुन्हा एकदा सामन्यामध्ये जवळ येण्याचा प्रयत्न करतोय पारगाव संघ. पारगाव की काळुंद्रे या लॉट्समध्ये नाही, लॉट्समधून हा पहिला सामना आपण पाहतो. यानंतर बंगारपाडा विरुद्ध ओळे बॉस फायटर असा सामना पाहायला मिळेल. ओळे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. चेंज ऑफ पेस लवकर ओळखला, भिरकावून दिलाय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या वरतून कुणालच्या बॅट मधून येतोय आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. आणि या षटकारानं मात्र सामना अतिशय जवळ आलाय. शेवटच्या 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 धावांची गरज आहे. 29 धावा धाव फलकावर. 39 करायच्या त्या मॅच मध्ये. अजूनही 8 बॉल 10. कुणाल तारेकर लढतोय. ओ क्लीन बोल्ड, हिट विकेट आहे. यस, बॅट हिट झाले. खरं तर स्टम्प्सला पाठीमागे आला होता. क्रीजच्या खोलीचा वापर केला होता केटीनं. पाहूया रिप्ले मधून पुन्हा एकदा प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून. बराच पाठीमागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर बॅट सरळ जाऊन स्टंपवर आदळली आणि हिट विकेटचा शिकार. निर्णायक क्षणाला काळुंद्रे टीमसाठी आले महत्वाची विकेट. अजूनही मॅच संपलेली नाहीये. शेवटचे 7 बॉल 10 धावांची गरज. अतिश मात्रे मैदानामध्ये दाखल होत असताना अगदी महत्वाच्या क्षणाला मात्र विकेट आले केटीची. 7 बॉल 10 आणि 10 साठी सुद्धा संघर्ष करावा लागेल अशी खेळपट्टी आहे. बराच वेळेला धावांचा पाठलाग करताना अनेक संघांची दमछाक झाले या स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे 35, 38, 39 या धावा सुद्धा पुरेशा ठरल्यात या स्पर्धेमध्ये.
हे चित्र वारंवार पाहायला मिळाले. त्याचमुळे या विकेट नंतर हलकासा का होईना काळुंद्रे संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय. 7 बॉल 10. आतिश मात्रे मैदानामध्ये दाखल झालेत. हा चेंडू फार महत्वाचा असेल गोलंदाज कल्पेशचा. 7 बॉल 10. इक्वेशन थोडं स्पीडअप करा काळुंद्रे टीम. ओ द स्टम्प्स हा बॉल सरळ जाऊन पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट होत असताना थोडासा भावनांना आवर घालणं फार गरजेचं होतं. या 2 मिळाल्या पण सध्याच्या घडीला एक धाबेची किंमत फार मोठी आहे. या 2 धावांच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा आहेत त्या 31 धावा. शेवटचे 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. काळुंद्रे संघ एक खेळाडू आतमध्ये घेऊन खेळेल. ही पेनल्टी असेल. काळुंद्रे संघ तुम्ही नियमाचं उल्लंघन केलेलं आहे. वेळ फार घेतलेली आहे 3 षटकांसाठी. जवळजवळ 16.5 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलाय आणि त्याचमुळे आता मात्र एक खेळाडू आतमध्ये असेल. अंपास त्यांना सूचित करा प्लीज. ग्रामस्थ मंडळ चषक आपण एन्जॉय करतोय. आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणोली तिसरा संघ आहे या स्पर्धेमध्ये ज्यांना पॅनल्टी मिळाली. ही त्यामुळे पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपवणं फार गरजेचं ते झालेलं नाहीये. त्याचमुळे एक खेळाडू आता मात्र आतमध्ये येईल सर्कल आणि त्याचा फटका शेवटच्या ओव्हरमध्ये बसूही शकतो बऱ्याच वेळेला. चौथं आणि अंतिम षटक घेऊन काळुंद्रे टीम कडून प्रवीण घरत. मोठं नाव आहे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी. खरं तर पाहायला गेलं तर प्रवीण घरतनं अनेक असे मोठे विजय काळुंद्रे टीमसाठी असेल, तालुका निहाय स्पर्धेमध्ये खेळताना असेल, ओपन क्रिकेटमधून खेळताना असेल, कित्येक वेळेला मात्र आपल्या ऑलराऊंड परफॉर्मन्सने दिलेत. पहिलाच बॉल पाठीमागे वळवलाय. बॉल हवेत आहे. संधी आहे. कॅच ड्रॉप. बॉल सीमा पार. 4 धावांकरता पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. चेंडू हवेमध्ये होता. संधी जरूर होती. जरूर पाठमोरा धाबत होता. परंतु तुम्ही एक्सक्यूजेस देऊ शकत नाही अशा मॅचेस मध्ये. ऑन साइडला भिरकावलाय. इट्स अ ह्यूज वन. बिगेस्ट 6. सरळ फार्म हाऊस कडे प्रफुल्ल मोकलच्या बॅट मधून निघणारा हा विजयी षटकार आणि सामना फिनिश.